श्रीराम समर्थ. एका गावामध्ये जरा एक वाह्यात असा तरुण मनुष्य राहत होता. सामान्य लोकांना काहीतरी कारण काढून ताप द्यायचा हा त्याचा धंदाच बनला होता. एके दिवशी संध्याकाळी त्याच गावातील एक कुलीन स्त्री देवळामध्ये देवदर्शनासाठी गेली. आता हे पाहून त्या माणसाला असं वाटलं की हिच्या मागे आपण जावं. मग देवाचे दर्शन तिने घेतलं आणि ती सरळ मार्गाने निघाली. ती एकटी निघालेली पाहून हा दुष्ट मनुष्य तिच्या मागे निघाला. संध्याकाळची वेळ झालेली असून रस्त्यामध्ये फारसं कोणी नव्हतं. आता घराकडे जाण्यासाठी ती गल्लीमध्ये वळली. आता ही संधी साधून आडवळणावरती त्याने त्या बाईच्या पाठीवरती थाप मारली. त्याबरोबर तिने घाबरून मागे बघितलं. आता तिने मागे बघितलंय तर त्याला असं दिसलं की तिच्या चेहऱ्यावर तोंडावरती देवीचे वण होते. त्या माणसाच्या आईच्या तोंडावर सुद्धा असेच वण होते आणि म्हणून त्या बाईच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर त्याला एकदम आईची आठवण झाली आणि त्याची पापवासना कमी एकदम झाली. तो अगदी शरमून गेला आणि खाली मान घालून मुकाट्याने चालू लागला. तात्पर्य ह्या दृष्टांतातून काय घ्यायचं? महाराज सांगतात की ज्याप्रमाणे आईच्या आठवणीने त्या दृष्ट माणसाला पापापासून परावृत्त केले, त्याप्रमाणे मोहापासून, लोभापासून, कामापासून भगवंताचे नाम आपल्याला झालेला परावृत्त करत असतो. देहाला विटाळ झाला तर आपण स्नान करून तो घालवता येतो, पण मनाला झालेला विकारांचा विटाळ मात्र भगवंताच्या नामाशिवाय दूर होत नाही. आपण त्या दृष्टीने नाम घेणे सुरू करावे. असे जो नाम घेईल त्याचे काम झाल्याशिवाय राहणार नाही, कारण नामाची सत्ता केवढी आहे याचा अनुभव आपण घेतल्याशिवाय तो आपल्याला कळत नाही. श्रीराम समर्थ.